मगाशी या आधीच्या मॅचची मॅन ऑफ द मॅच ती देणं राहून गेलंय. प्रसाद जे ठरले होते मॅन ऑफ द मॅच, कोनसई आणि कोणेब यांच्यामध्ये जी मॅच झाली होती त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिला होता प्रसाद. या प्रसाद आपल्याला मॅन ऑफ द मॅचचं जे पारितोषिक आहे ते इथे मुख्य मंचावरनं देऊन आपला सन्मान केला जाईल. एक महत्त्वपूर्ण उत्कंठावर्धक रोमहर्षक आणि दर्जेदार स्पर्धेची अनुभूती आपण सर्वच जण घेतोय. या स्पर्धेतील आजचा दिवस जर आपण पाहिला तर दिवस क्रमांक 5 आहे आणि या 5व्या दिवसातील दुसऱ्या फेरीचा खेळ तो सुरू होतोय. खूप जास्त वेळ गेलाय. आतापर्यंत 1 ओव्हर होणं गरजेचं होतं, अन्यथा 2 ओव्हरच्या मॅचेस करा. आणखी जास्त लेट करतायत तर कारण मॅचेस होणार नाही. कारण इथनं आपण जर पाहिलं तर अजूनही जवळपास 7 मॅच बाकी आहेत. चला, सलामीची जोडी ती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. ऑफिशियल स्कोरर आपल्याला आमच्यासोबत जोडायचं आहे. जयजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचं जे पारितोषिक आहे ते वितरित करतो. या आधीच्या मॅचचं जे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देणं राहून गेलंय. जयजी पाटील यांना विनंती आहे की ते मॅन ऑफ द मॅचचं जे पारितोषिक आहे ते आपण आपल्या शुभ हस्ते वितरित करावं. मॅन ऑफ द मॅचची जर्सी आणि एक HR फॅशनची कॅप ते देऊन आपण सन्मान इथे करतोय. मॅचला सुरुवात गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं ओव्हर क्रमांक 1 मधनं गोलंदाज सज्ज होतोय. ऋतिक, चांगला बॉल आहे. यावेळेस चेंडूवर थोडीशी बोटं फिरवली होती. बाहेरच्या बाजूने काढण्याचा मनसुबा होता आणि टप्पा खाल्याला जर बॉल कट होताना बाहेरच्या बाजूने निघताना विकेट किपर च्या हातामध्ये गेलाय. गाते संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि इथे टीम सारशी ज्यांना पहिल्यांदा फलंदाजी करण्याचं निमंत्रण दिलंय. यावेळेस लोवर फुल टॉस त्याला वळवलंय स्क्वेअर लेग मध्ये. पहिल्या टप्प्यानंतर बॉल निघून जाईल सीमा रेषा पार. आपल्या वैयक्तिक डावाची सुरुवात एका दमदार फटक्यानं फलंदाज हर्षलच्या बॅटमधनं इथे चौकार आलाय 4. पहिल्याच बॉलवर दुसरा चेंडू होता. पहिल्या बॉलवर तिथे निर्धाव घोषित केला गेला होता. यावेळेस मात्र हा बॉल मोठ्या फटक्यामध्ये जायचा. बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला. क्षेत्ररक्षकाची कामगिरी थोडीशी खराब राहिली, त्यामुळे एक धाव सहजतेने आणि सुखरूपतेने फलंदाजांना पूर्ण करता आली. ज्या एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 5 या आकड्यावर सारशी संघ पहिल्यांदा बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सहयोग किनी इथे उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी गोव्यावरनं थेट इथे मैदानावर ते आलेत. स्पर्धेला एन्जॉय करण्याकरता आलेत आणि क्रिकेटवर प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहे सहयोग किनी. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर ऑफस्टंपच्या खूप जास्त बाहेर निघाला, त्यामुळे पंचांनी त्याला वाईड म्हणून करार केले. एजे चॅलेंजर हमरापूर दर्जेदार आयोजन नियोजन असणारी स्पर्धा जी त्यांच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळते ते सहयोगजी किणी आणि जयजी पाटील इथे उपस्थित आहेत. मिलिंदजी बागुल यांचं पुन्हा एकदा इथे आगमन होत आहे. आपलंही मनपूर्वक स्वागत आहे. राज दळवीनं जी विस्फोटक इनिंग पेशकश केली त्या विस्फोटक इनिंग करता 13 चेंडूत 54 धावसंख्ये करता वाईट काउंट झालाय. सन्माननीय मिलिंदजी बागुल MB यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज येते आणि इथे विकेटचं बदल झालंय. माघारी परतावा लागेल. एक महत्वपूर्ण झटका लागलाय. फलंदाज दिनेश कोदे गोल्डन डक या धावसंख्येवर बाद.
4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर 7 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता हर्षल. 2 खेळाडू सध्या एकाच नावाचे आपल्याला मैदानात पाहायला मिळतात. या वेळे दरम्यान एक चांगला बॉल टप्पा खाल्यानंतर फिरवला ऋतिक, जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, बोट फिरवतोय चेंडूवरनं. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ आणि या 5 बॉल नंतर धावसंख्या 7 आहे. शेवटचा बॉल तो प्रगतीपथावर येणं बाकी आहे. बघूया शेवटच्या बॉलवर कशा पद्धतीची कामगिरी इथे गोलंदाजाच्या वतीनं साकार केली जाते. पुन्हा एकदा फिरवलं आणि यष्ट्यांवर नेऊन आदळवलंय का, तर हो, तिथे यष्टी उद्ध्वस्त झाली आहे. क्लीन बोल्डच्या स्वरूपानं माघारी परतावं लागेल. विकेटचं बदन खेळाडू बाद. आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत. मी धनेश साने यांना विनंती करतो की आपण सहयोगजी किणी यांचा सन्मान आणि सत्कार या मुख्यमंचावरनं करावा. हे जे चॅलेंजर ट्रॉफी एक दर्जेदार स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आयोजित केली जाते. वाडा क्रिकेट असोसिएशनचा एक अविभाज्य घटक सहयोगजी किणी, ज्यांचा हा शुभ सन्मान धनेश साने यांच्या शुभ हस्ते आपण मुख्यमंचावरनं करतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ तो इथे समाप्तीला आला आणि या पहिल्या ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 7. श्रीकांत गोलंदाजीच्या ट्रॅकवर ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय. या टीमचा एक परफेक्ट ऑलराऊंडर. सहयोग किणी यांचा शुभ सन्मान सत्कार तो मुख्यमंचावरनं केला जातोय. धनेशजी साने यांच्या शुभ हस्ते हा सन्मान तो मुख्यमंचावरनं होत असताना आपण पाहत आहे. यावेळेस मात्र हा बॉल तिथे एक सिंगल मध्ये कन्वर्ट केलाय. 1च्या मदतीनं धावसंख्या 8. श्रीकांत गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. एक सिंगल जी राफलकावर लागली गेली आहे. श्रीकांत पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर षटकातील पुढचा बॉल तो घेऊन जाण्याकरता सज्ज होताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र हा खोल टप्प्याचा चेंडू अलॉंग द कार्पेट खेळलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधनं चेंडू चाललाय. जोपर्यंत तिथे जमिनीशी संलग्न आलेला हा चेंडू उचलला गेला. 1 रन तिथे कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात नेमकं काय घडलंय तर तिथे तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. रिव्ह्यू तो पंचांच्या माध्यमातून घेतला गेलाय. बॅटर सेफ आहे. तिथे नॉट आउट असा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. 1 धाव तिथे राफलकावर लागली आहे. ज्या एकेरीच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 8 धावा या राफलकावर लागतायत. 9 धावा या 2 चेंडूचा खेळ समाप्ती एकेरीस. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग मध्ये गेलाय. जोपर्यंत इथे बॉलला उचलला एक सिंगल जी राफलकावर जोडली गेली, ज्यामुळे धावसंख्या 10 शांत ठेवलं गेलंय. इथे शिवकृपा गातेस हा संघ जर आपण पाहिलं तर अगदी कमालीचं चांगलं प्रदर्शन ते त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरनं चेंडूची हाताळणी आणि त्यामुळे
शांतता ती मैदानाच्या आतमधनं आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस लोवर फुल टॉस होता, समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये खेळलाय. चेंडू आउटफील्ड आल्यानंतर थोडासा डायव्हर्सन मिळाला आणि त्यामध्ये क्षेत्ररक्षकांकडनं चुकी झाली. अगदी जिथे सिंगल होती तिथे बाउंड्री दिली गेली आणि या 4 धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचतीये ती 14 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस. आता मात्र मैदानातनं होऊ लागली, कारण सुरुवातीला अगदीच कमकुवत धावसंख्या ती आपल्याला पाहायला मिळाली होती. मात्र त्यानंतर चांगला खेळ. यावेळेस मात्र खेचून मारलाय, तिथे मिड विकेट आहे आणि त्या मिड विकेटनं अगदी बसून झेल घेतलाय. विकेट मिळवली आहे, माघारी परतवलंय बॅटरला. फलंदाज बाद. चांगला खेळ प्रदर्शित करावा लागेल, कारण विजयाचं समीकरण जर तुम्हाला जुळवायचं आहे तर मग विध्वंसकतेनं आणि आक्रमकतेनं फटकेबाजी करणं जे क्रिकेटच्या मैदानामध्ये खूप गरजेचं आहे. 5 चेंडूचा खेळ. त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 14 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. शेवटचा बॉल जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस खोलंडापायचा बॉल बॅक टू द बॉलर खेळला होता. सेल्फ फॉलोथ्रू मध्ये चेंडूला स्टॉप केलंय. एक निर्धाव चेंडू आलाय आणि ओव्हरची सांगता केली आहे. ओव्हर नंबर 2 चा खेळ समाप्ती अखेरीस. स्वस्तिक 11 सारशी हा संघ जर आपण पाहिलं तर 14 या आकड्यावर. त्याचं प्रमुख कारण आहे दिनेश कोदे, जो गोल्डन डक या धावसंख्येवर बाद झाला आणि त्यानंतर मग या डावामध्ये धावसंख्या जर आपण पाहिली तर ती अक्षरशः रोखली गेली आणि रापली गेली आहे. चला लगेचच पुढचा गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणायचा आहे, कारण वेळ कमी आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस तोही इथे केला जाईल. यावेळेस मात्र हा बॉल उंच हवेतनं चाललाय सीमारेषा पार. प्रेक्षकांना 500 गमावलेत. झेल घेण्याची संधी होती, मात्र तिथे तो झेल ड्रॉप झालाय आणि त्यानंतर बॉल सीमारेषा पार. षटकार. कोळी बॉईज वैतरणे आणि कोनेब दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेक करण्याकरता यायचे. नेक्स्ट मॅच कोळी बॉईज वैतरणा आणि त्यांच्या विरोधामध्ये कोनेब यांच्यामध्ये नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. थोडस गेम ते प्रत्येक टीमनं स्पीडअप जर खेळलं तर निश्चित 3-3 ओव्हरच्या सर्व मॅचेस ते आपल्याला कंप्लीट करता येतील. यावेळेस मात्र बॉलला उडवलंय. उंची तर खूप गाठली आहे, लांबी ती मैदानाच्या आतलीच आहे आणि क्षेत्ररक्षक तो चेंडूच्या खाली येताना एक दर्जेदार झेल टिपतोय. माघारी परतवतोय बॅटरला. विकेटचं पतन होत आहे. खेळाडू बाद. नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या धावफलकावर 20 धावा. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. वैतरणा बॉईज चा कॅप्टन तो इथे उपस्थित झालाय. टीम कोने ब कर्णधार आपल्याला संपर्क साधायचा आहे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र चांगला चेंडू आपटून टाकला. तिथे खांद्याचा चांगला वापर केला. विकेट किपरच्या हातामध्ये नेला. एक निर्धाव बॉल तो तिथे येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूचा खेळ तो समाप्त. अखेरीस धावफलकावर धावसंख्या मिलिंद बागुल एमबी यांच्या माध्यमातून राज दळवी
यांनी जे अर्धशतक 13 चेंडूमध्ये 54 धावा ज्या राफलकावर जोडल्या त्याकरता तिथे त्यांच्याकरता 1000 रुपयाचे कॅश प्राइज जे मिलिंद बागुल एमबी यांच्या माध्यमातून आलंय. पाच चेंडूचा खेळ त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 21 धावा जीवनदान मिळालं होतं, मात्र त्यानंतर रनआउटच्या माध्यमातून माघारी परतावं लागलंय. दैव देते मात्र कर्म नेता आणि ती परिस्थिती मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचा बॉल आहे या पूर्वार्धाच्या खेळाचा आणि त्यावर आघात, बॉल सीमा रेषा पार. इथे केला इशारा जाता जाता या षटकारानं मॅचला रंगतदार स्थितीमध्ये नेलंय. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 18 आणि विजया करता उत्तरार्धाच्या खेळात रन्स बनवायचे आहेत 28. राज दळवी यांना 1000 रुपयाचं जे कॅश प्राइज आहे मिलिंदजी बागुल एमबी यांच्या माध्यमातून इथे वितरित केलं जात आहे. अर्धशतक या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांनी दाफलकावर लावलंय आणि त्यामुळे त्याला ते कॅश प्राइज देऊन त्याचा सन्मान तो इथे केला जातोय. नेक्स्ट मॅचचा टॉस दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत, मुख्य मंचावर यायचे जिथे आपल्यामध्ये टॉस तो केला जाईल. दोन्ही कॅप्टन आपण मुख्य मंचावर जॉईन व्हा. कोणे ब आणि कोळी बॉईज वैतरणा या दोन टीम मध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळेल. नाणेफेक जयेश पाटील आपल्या शुभस्ते नाणेफेक करतोय. दोन्ही कॅप्टन मुख्य मंचावर आहेत आणि त्यांच्या समेत हा टॉस केला जातोय. सहयोगजी किडी तेही तिथे या टॉस करता जॉईन झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. देवानंद थळे साहेब असा कॉल दिलाय आणि तिथे कोळी बॉईज हा संघ नाणेफेक जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सलामीची जोडी चला लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये धाडायची आहे. जास्तीचा वेळ न घेता सलामीचे बॅटर्स त्यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं आहे. पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता दिनेश कोदे ज्यांना आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहताय. गादेश संघाकडनं 2 सलामीवीर श्रीकांत ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याच्या साथीनं ऋतिक आणि श्रीकांत ज्यांनी पहिली 2 षटकं गोलंदाजीच्या माध्यमातून हाताळली होती त्याच दोघांच्या खांद्यावर इथे फलंदाजी करण्याची जबाबदारी टीम शिवकृपा गातेस च्या वतीनं दिली गेली आहे. ही जबाबदारी कशा पद्धतीने पार पाडली जाईल, खेळ तो मैदानाच्या आतनं कशा पद्धतीने खेळला जाईल या सर्वांकडे आपलं जरूर लक्ष राहणार आहे. दिनेश कोदे गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतं त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एन कडनं फलंदाजी करण्याकरता श्रीकांत याला आपण पाहताय. पहिला बॉल दिनेश कोदेचा पॅडलाईन वरचा बॉल होता तिथे अपील आणि बोट आकाशाकडे. पहिल्या चेंडूवर श्रीकांतला माघारी जावं लागेल. फर्स्ट विकेट डाऊन इयर पहिला झटका लागलाय. अगदी यष्ट्यांच्या मधोमध सापडलाय आणि पंचांनी बोट आकाशाकडे गेलंय त्या बोटाप्रमाणे सरळ आता तंबूकडे जावं लागेल. व्हेरी फर्स्ट बॉलवर प्लमच्या साह्यानं माघारी परतवलंय फलंदाज श्रीकांतला. विकेटचं बदन खेळाडू बाद. पहिल्या चेंडूवर पहिला हादरा दिनेश कोदे याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं.
स्वस्तिक 11 सारशी हा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे आणि त्यांच्या विरोधात जर आपण पाहिलं तर टीम शिवकृपा गातेस दिनेश कोदे फलंदाजीच्या माध्यमातून थोडासा अपयशी ठरला. गोल्डन डक या धावसंख्येवर माघारी परतला. मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून या टीमचा तारणहार ही भूमिका जी माझ्या वाट्याला नेहमीच असते ती मला इथे पूर्ण करायची आहे. चांगली गोलंदाजी करून माझ्या टीमला मला मॅच मध्ये घेऊन यायचे अशी कामगिरी दिनेश सध्या साध्य करत असताना पाहायला मिळतोय. कारण पहिल्याच बॉलवर त्याने एक महत्त्वपूर्ण सफलता ती अर्जित केली आहे. माघारी परतवलंय बॅटरला श्रीकांतला या डावाचा मोहरक्या ज्याला माघारी परतवलंय. त्यावेळेस मात्र ऑन साईडला तिथे मोठ्या फटक्याकरता जायचं होतं. मात्र बॉल अगदी जमिनीशी खेळत क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचला. मैदानाच्या आतमध्ये जेव्हाही दिनेश खेळताना आपण जर पाहिलं तर थोडंसं एग्रेशन असतं त्याच्या माध्यमातून आणि गरजेचं आहे. तुम्ही मैदानामध्ये गेल्यानंतर ते एग्रेशन खूप गरजेचं आहे आणि ते दाखवत असताना पाहायला मिळतं. यावेळेस मात्र फटका तो फसलाय. मात्र क्षेत्ररक्षक तिथे पुन्हा एकदा चुकी करतायत. वा चांगलं बॅकअप ते पाहायला मिळाला. रन वाचवल्या तिथे. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोचते येते एकंदर 2. दिनेश अगदी जर आपण पाहिलं तर स्ट्रिक्ट भूमिकेमध्ये आहेत. जशी एखाद्या सरकारी अधिकाऱ्याने चुकी केली की लगेच त्याची तडकाफडकी बदली होते तशी आपली क्षेत्ररक्षकांची बदली करतायत. यावेळेस मात्र लोवर फुल टॉस होता त्याला हवेत खेळलाय. इनफिल्डच्या वरनं खेळलंय त्यामुळे सेफ जागेमध्ये पडेल. सीमारेषे पलीकडे जाणार नाही. 2 धावा इथे सुरक्षिततेनं पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती 4 ऑन बोर्ड. 4 या धावसंख्येवर. 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि या 4 चेंडू नंतर धावसंख्या 4. अजूनही जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ तो बाकी आहे आणि उर्वरित 2 चेंडूमध्ये चांगली कामगिरी ती मैदानात साकार करावी लागेल. चांगला बॉल आहे. यावेळेस मात्र थोडासा खाली राहणारा तिथे शॉर्ट फाईन लेग मध्ये चेंडूला स्टॉप केले गेले. जोपर्यंत तिथे बॉलला फील्ड केलं धावसंख्या एकंदर सध्या जर आपण पाहिली तर धावफलकावर लागली गेली आहे 5 धावा. यावेळेस मात्र फिरवण्याचा प्रयत्न ऑफस्टंपच्या बाहेरच्या बॉलची छेडकाणी केली आणि त्यामध्ये माघारी परतावं लागतं. विकेटचं पतन होतंय. खेळाडू बाद. पहिल्या ओव्हरचा खेळ आणि तदनंतर धावफलकावर धावसंख्या 5. ओव्हर नंबर 2. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज जितेश जो दुसऱ्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. बघूया जितेश त्याचा मारा कशा पद्धतीने असेल. कारण पहिल्या ओव्हरमध्ये पूर्णतः रोखलं गेलंय. दिनेश कोदे अगदी आपल्या नावलौकिकाला साजेसा खेळ तो त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अगदी जीवाच्या आकांतानं चांगला खेळ तो दिनेश कोदेकडनं पाहायला मिळतोय आणि टीमला घेऊन चालतोय. गरजेचं आहे ना. तुमचा संघ जर खूप जास्त परिपक्व नाहीये तुम्हाला या गोष्टी ठाऊक आहेत तर मग कामं त्यांच्याकडनं करून घ्या. चांगली कामगिरी करून घेता येते. फक्त कर्णधाराला टीमला हँडल करता आलं पाहिजे. रोशन जो स्ट्रायकर एंडकडे आहे आणि रोशननं जर सलग 3 षटकार मारले तर धनेश साने यांच्याकडनं 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. पुढचा बॉल. यावेळी चांगला चेंडू आहे. अगदी योग्य त्याची गोलंदाजी होतीये. चांगल्या पद्धतीने चेंडूची हाताळणी केली जाते. स्वस्तिक 11 सारशी हा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. पहिला बॉल जो निर्धावच्या स्वरूपानं आलाय. मॅचला रंगतदार स्थितीमध्ये नेण्याकरता याच पद्धतीची गोलंदाजी जी मैदानाच्या आतनं गरजेची आहे आणि ती सध्या आपल्याला पाहायला मिळते. अगदी योग्य टप्प्यावरची हाताळणी करताना फलंदाजांना पुरतं शांत ठेवलंय. यावेळेस मात्र समोर खेळलंय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे बॉलवर. जोपर्यंत फील्ड केला 1च रन मिळेल. चांगली फिल्डिंग तेवढाच चांगला रिटर्न.
1च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या जाऊन पोहोचते 6 वर. आव्हान जरी 28 धावसंख्येचं असेल तरी मी म्हटलं होतं डावाच्या पहिल्या इनिंग मध्ये की तिथे शेवटच्या बॉलवर जो षटकार आलाय आणि त्या षटकारानं इशारा केलाय की ही मॅच रंगतदार होणार आहे. शेवटच्या बॉलवर खेळलेल्या षटकारानं धावसंख्या जी लढण्याजोगी धावसंख्या आहे त्यापर्यंत पोहोचली आणि त्यामुळे ही मॅच आता रंगतदार होतीये. कारण इथनं आता येणारे बॉल शिल्लक राहिलेत 9 आणि या 9 मध्ये विजयाकरता बनवायचे आहेत 21 धावा. 9 चेंडू 21 समीकरण आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं पुन्हा एकदा गोलंदाज जितेश कमी गतीने टाकलाय. दिनेशनं जे समजवलंय ते काम करण्याचा प्रयत्न होतोय मात्र ऑफस्टंपच्या अतिरिक्त बाहेर राहिला त्यामुळे पंचांनी केलंय दंडित. इशारा केलाय वाईटचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती 8 ऑन बोर्ड. 8 ही धावसंख्या राफल कावर आहे. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 3 चेंडूचा खेळ तो अजूनही बॅलन्स आहे. उर्वरित 3 बॉल मध्ये कशा पद्धतीची कामगिरी होतीये त्याकडे लक्ष राहील प्रत्येकाचं. यावेळेस मात्र फुल टॉस मिळाला आणि त्याला फुल टोल वसूललंय. बॉलला फेकून दिलंय ओव्हर दी लॉंग ऑन. सीमा रेषेच्या पार दमदार हिट षटकार. येणारे बॉल शिल्लक राहिलेत 8 रन बनवायचे आहेत 14. 8 बॉल 14चं समीकरण ते जुळवायचंय मैदानाच्या आतनं. फुल टॉस मिळाला आणि वन्स अगेन त्याला फुल टोल वसूललंय. बॉलला फेकलंय दूर सीमा रेषा पार आणि तिथे टिपलाय झेल प्रेक्षकानं. महिनाभर कामावर जायची गरज नाही. त्या 5-6 जणांनी जवळपास 10,000 रुपयाचे कॅच टिपलेत. संदीपजी पाटील SP यांच्या माध्यमातून ते कॅश प्राइज आहे. प्रत्येक झेल करता 500 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून दिलं जाते. आणि इथे जर आपण पाहिलं तर सलगचे 2 षटकार ते आपल्याला पाहायला मिळालेत. पुढचा बॉल त्यावेळेस मात्र हा बॉल अगदी योग्य तऱ्हेने हाताळला जिथे निर्धावाच्या स्वरूपाने आलाय. डॉटच्या स्वरूपाने चेंडू येता येता येणारे बॉल शिल्लक आहेत 6 आणि 6 मध्ये विजयाकरता रन बनवायचे आहेत 8. सलगचे आलेले 2 षटकार त्यानं या मॅच मध्ये थोडासा रंग भरलाय. जे 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे संदीपजी पाटील SP यांच्या माध्यमातून आणि सावली क्रिएशनच्या माध्यमातून दिली जाणारी आकर्षक जर्सी ती तिथे त्या प्रेक्षकाला दिली जाईल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे विकेटचं पतन होत आहे. मॅच मध्ये रंगतदारता निर्माण करण्याकरता इथे जर आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवर विकेट निर्माण केली आहे. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 5 आणि रन बनवायचे आहेत 8. लढावं लागेल आणि लढताय तिथे सारशीकर. या आधीच्या ओव्हरमध्ये 2 गगनचुंबी षटकार फुलटॉस बॉलवर जरी आले असले तरी जी टोटल आमच्याकडे आहे त्याच्याबरोबर लढण्याचा दमखम आम्ही मैदानाच्या आत ठेवतोय हे सांगत असताना गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज प्रणित ज्यानं पहिल्या बॉलवर मिळवली आहे विकेट. येणारे बॉल शिल्लक आहेत 5 रन बनवायचे आहेत 8. टप्प्यावर जे बॉल पडलेत ते खेळणं कठीण झालंय मात्र फुलटॉसवर षटकार आलेत. येणारे 5 बॉल मध्ये कशा पद्धतीची गोलंदाजी होईल ते बघायचं आहे. फलंदाजी करण्याकरता आलाय रोहित.
चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे, खाली राहिला, फलंदाजाला बीट करताना विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. इथे निर्धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपानं चेंडू निघत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा खेळ झाला. या 2 चेंडू नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 20 आहे. आता येणारे बॉल शिल्लक आहे, 4 रन बनवायचे आहेत 8. मॅच अजूनही संपलेली नाहीये, कारण प्रणित म्हणतोय मी अजूनही हारलेलो नाहीये, मला लढायचंय, झगडायचंय, आपल्या टीमला विजय मिळवून देण्याकरता संघर्ष करायचा आहे आणि तो करतोय. आपटून टाकला होता बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक तिथे दिनेश खोदे स्वतः धावतोय. जोपर्यंत चेंडूला उचललं गेलं तिथे दुसऱ्या रन करता कॉलिंग आहे आणि सुरक्षित 2 धावा त्या धावफलकावर जोडल्या गेल्या आणि त्यामध्ये येते विकेट. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात विकेट मिळाली आहे. या 2च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये, धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते 22-22. आता येणारे बॉल शिल्लक आहे, 3 रन बनवायचे आहेत 6. चला नवीन बॅटर आपल्याला लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये यायचं, वेळ न घेता. 3 चेंडूत 6 धावसंख्येची गरज. काल या मैदानावर 6 चेंडूत 6 धावा त्या सरस्वळ संघानं डिफेंड करून दाखवल्या होत्या. आज जर आपण पाहिलं तर या 6 चेंडूत 8 धावा काय इथे डिफेंड करून दाखवतील सारशीकर. 3 बॉल 6 ची गरज. अगदी दर्जेदार खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालाय आणि येणाऱ्या 3 बॉलवर प्रत्येकाची नजर या मैदानावर असेल. राईट ऑन द टार्गेट, राईट ऑन द टार्गेट. शांत करणारा बॉल आणि निर्धावच्या स्वरूपानं आलाय. आता बॉल शिल्लक राहिले 2 रन बनवायचे आहेत 6. मॅच रंगतदार स्थितीमध्ये गेली आहे. 2 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. कोण विजयी होईल, सारशी की गातेस, गातेस की सारशी. इथे प्रणित आणि त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एन कडे असलेला फलंदाज रोशन. फटका फसलाय, बॉल हवेत आहे, झेल झाला तर 1 मध्ये 6 वर येईल आणि झेल झालाय. ही मॅच आता 1 बॉल 6 वर गेली आहे. 1 चेंडूचा खेळ आहे, विजया करता 6 धावसंख्येची गरज. इथे गोल्डन सिक्सर तो मैदानाच्या आतनं खेळावा लागेल. निर्णायक चेंडू आहे, 1 बॉल 6 धावसंख्येची गरज आहे. एका चेंडू मध्ये गोल्डन षटकार तो मैदानाच्या आतनं खेळावा लागेल. इथे खेळावा लागेल सिक्सर, नाहीतर मग मिळेल मुंबई चौफेर मध्ये मिळणारा मिक्सर आणि तो कोणाला मिळालाय तो आतापर्यंत कोणालाच ठाऊक नाही. त्यामुळे इथे षटकार तो खेळावा लागेल. पुढचा बॉल निर्णायक चेंडू आहे, 1 चेंडू 6 ची गरज. फटका फसलाय की झेल, इथे झेल झालाय आणि इथे विकेटचं पतन होईल आणि विजयी होतीये टीम स्वस्तिक 11 सारशी. स्वस्तिक 11 सारशी या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. इथे विजयी होतीये टीम स्वस्तिक 11 सारशी. विजयाच्या लक्ष शुभेच्छा. हार्ड लक टीम शिवकृपा गातेस. आपण खेळात जे सहकार्य आयोजकांना केलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. एक नवा सामना आपल्या भेटीला येतोय. चला जास्तीचा वेळ न घेता लगेचच फील्ड सेटअप करून मॅच सुरू करायची आहे. कोळी बॉईज वैतरणा ज्याने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय